मागच्या 40 वर्षापासून शेतकऱ्याची मागणी होती की आमच्या शेतातला जो रस्ता आहे तो किमान आमची बैलगाडी, किमान आमचा ट्रॅक्टर, किमान आमचा हार्वेस्टर शेतामध्ये गेलं पाहिजे। याकरता काही सरकारी जे पांधन रस्ते आहे त्यावर अतिक्रमण झालं आहे, ते अतिक्रमण काढून द्या। त्याकरता पोलिसांचा बंदोबस्त मोफत द्या। त्याकरता मोजणीसाठी पैसे आम्हाला लागतात ते घेऊ नका। सोबतच शेतकऱ्याची मागणी अशी होती की हे जे काही रस्ते हे दाखवले गेले नाही आहे रेकॉर्डवर, ते रेकॉर्डवर आणा, त्याला क्रमांक द्या, पांधन रस्त्याला क्रमांक द्या, शिवपांधनला क्रमांक द्या। या साऱ्या मागण्या जे शेतकऱ्यांनी शेतपांधन रस्त्याबद्दलच्या केलेल्या सर्व मागण्या जे राज्य शासनाकडनं त्यांना अपेक्षित निर्णय घ्यायचे होते ते आता पूर्ण घेतलेले आहे आणि पुढचा काळ आता इम्प्लिमेंटेशनचा आहे। आता आमचे तहसीलदार, आमचे कलेक्टर, भूमी अभिलेख हे जे खाते आहे या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण शासन निर्णयाचा आम्हाला आता अंमलबजावणी करायची आहे। आणि मला विश्वास आहे की आमचे महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी, सर्व आमदार आपापल्या भागातल्या प्रशासनाशी बसून हे सर्व निर्णय इम्प्लिमेंट करून घेतील, या निर्णयाप्रमाणे काम करून घेतील। जसं मी अभिमानाने सांगतो की औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यामध्ये खूप चांगलं काम केलं, अनेक आमदारांनी चांगलं काम केलं आहे। तर निश्चितपणे हे जे हा जो निर्णय आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये दोन पिकं घेण्याकरता पावसाळ्यातसुद्धा शेतकऱ्याला शेतात जाता येईल आणि त्या शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये जाईल याकरता शासनाने घेतलेली भूमिका आहे। देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आमचं सरकार हे शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की आपल्याला या राज्यामध्ये उत्पन्न वाढवायचं आहे, हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने केलेलं महत्त्वाची योजना आहे। गेल्या काही दिवसात पाऊस पडतोय, पूर्वमोसमी पाऊस, प्रचंड मोठं नुकसान झालं। महसूल विभागाने पंचनामे सुरू केले का? नुकसान भरपाईचा अहवाल कधी? माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहे। मी सुद्धा काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आहे। महसूल विभागातर्फे सर्व नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन लवकरच ते मदत पुनर्वसनकडे जातील आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल। प्रफुल्ल पटेल आणि इतर लोकांनी, धर्मरावबाबा आत्राम स्वयंनी संकेत दिले की स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्या। महायुतीमध्ये काही ठरलं आहे का की आपापले पक्ष लढणार? नाही, प्रफुल्ल पटेल काय बोलले, धर्मरावबाबा आत्राम काय बोलले मला याबद्दल माहिती नाही, पण भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीमध्येच लढायच्या। निवडणुका लागल्यानंतर आम्ही बसणार आहोत, जसं विधानसभेच्या वेळेस आम्ही बसलो आणि या सर्व निवडणुका मुंबईपासून नागपूरपर्यंत या सर्व निवडणुका महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत। स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी काही चर्चा असा होत आहे की आम्ही वेगळे लढू, पण महायुतीचा निर्णय हाच आहे की आम्ही एकत्र लढणार आहोत। आत्राम काल म्हटले की मला भाजपनं पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार दिला होता, त्याला पैसाही पुरवला होता। नाही, महायुतीमध्ये सर्वांनी इमानदारीने काम केलं आहे। 288 आमदार निवडून आणण्याकरता आम्ही जीवाचं रान केलं आहे। माननीय धर्मरावबाबा आत्राम साहेबांना सुद्धा निवडून आणण्याकरता मी सुद्धा 2 बैठका घेतलेल्या आहे। त्यामुळं मला असं वाटतं आज ते दिवस नाही आहे यांनी काम केलं नाही, त्यांनी काम केलं नाही, आत्ता दिवस आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 14 कोटी जनतेच्या अपेक्षा ज्या या सरकारशी आहे त्या पूर्ण करणे। आता टीका टिप्पणीचे दिवस नाही, आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही, आता 14 कोटी जनतेला न्याय देण्याचे दिवस आहे। लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी वळवण्यात आला आणि त्यामुळे असा आरोप होत आहे की आदिवासी विकासांच्या योजनेवर त्याचा परिणाम होईल। नाही, मला काही समजत नाही कोण या बातम्या पेरतं, कोणाकडनं या बातम्या येतात, कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात। कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येतं? लाडक्या बहिणींचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये। त्यामुळं मला असं वाटतं हे खोटारडेपणा आहे, हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान है। राहुल गांधी लगातार सवाल उठा रहे हैं, सरकार से सवाल पूछ रहे हैं
कि पाकिस्तान के साथ जो कॉन्फ्लिक्ट हुआ उसमें कितना नुकसान हुआ, एक और ये है, और दूसरे उनके भी कुछ सांसद सरकार के साथ है जो डेलीगेशन में गए हैं। देखिए, राहुल गांधी को एक तो कुछ समझता नहीं है और वो पढ़ाई करते नहीं, सीखने की आदत नहीं है, नहीं समझे तो सीख ले। अब उनका एक यहाँ का कद्दावर नेता है कांग्रेस का, वो बोलता है वो 15,000 का ड्रोन था। अब मुझे समझता नहीं लोग क्या हुआ है। राहुल गांधी थोड़ा समझ ले, वो देश को नहीं समझ पाए तो क्या परराष्ट्र मंत्रालय की जो बात कही आज उन्होंने कि एनडीए सरकार जो हमारी मोदी सरकार परराष्ट्र मंत्रालय में फेल्योर हो गई। अब बताइए कि परराष्ट्र मंत्री फेल्योर है, सब सरकार फेल्योर है, और राहुल गांधी को विदेश में जाकर 2-2 महीने रहना है साल में। वो अभी नीति सिखा रहे हैं मोदी जी को। मोदी जी ने तो दहशतवाद के खिलाफ कैसी लड़ाई लड़ी जाती है, मोदी जी ने दहशतवाद के खिलाफ कैसी लड़ाई लड़ी जाती है, सैनिक कैसे लड़ाई लड़ते हैं हमारे भारत के, ये पूरे विश्व को साथ में लेने के लिए प्रयास कर रहे हैं। और पूरे विश्व में अलग अलग पार्टी के सांसद जाकर भारत देश ने किस प्रकार से हमारे देश को दहशतवाद के खिलाफ लड़ाई चालू किया है, आप भी हमारे साथ आ जाओ, इसके लिए पूरा प्रयास मोदी जी कर रहे हैं। और राहुल गांधी बोलते हैं परराष्ट्र धोरण नहीं समझता है। यही तो धोरण है, इस पूरे विश्व को साथ में ले, पूरे विश्व को साथ में लेकर आगे जाए। यही मोदी जी का वहाँ सोच है कि ये भेजा क्यों इन लोगों को, सांसदों को अलग अलग पार्टी के पूरे विश्व में क्यों भेजा है कि इस दहशतवाद के खिलाफ लड़ाई हमने चालू की है। दहशतवाद को हम युद्ध समझेंगे, और युद्ध जब समझेंगे तो सब लोग भी साथ में आना चाहिए। यही परराष्ट्र धोरण होता है, यही परराष्ट्र नीति होती है। चुनाव आयोग ने बड़ा ऐलान किया है कि चुनाव के दिन मतदाताओं के मोबाइल रखने के लिए सुविधा करेगी। हाँ, वो तो मैं जब चुनाव आयोग से मिला था, केंद्रीय चुनाव आयोग से किरीट सोमैया जी हम सब मिले थे, माननीय देवेंद्र जी ने भी आग्रह किया, माननीय हमारे सभी मायावती के लोगों ने आग्रह किया, और जनता का भी आग्रह था कि मोबाइल घर में रखकर फिर वो 3-3 घंटे लाइन में रहते हैं, तो अपना मोबाइल वो यूज कर सके, और मतदान के समय जाने के समय में वो कोई ऐसी व्यवस्था करे वो मोबाइल वहाँ मशीन तक नहीं जाए, लेकिन वहाँ आजू बाजू में कई व्यवस्था उसकी की जाए ताकि मोबाइल लाए नहीं। ये जो भूमिका थी, जब मोबाइल घर में है, कोई घटना हो गई, तुरंत कुछ हो गया, 1-1 घंटा लाइन में रखना पड़ता है, उनके बच्चों का सवाल है, फैमिली का सवाल है, फैमिली का फ़ोन आता है, ऐसे में क्या करेंगे। मतदान करते समय मोबाइल नहीं होना चाहिए, बात सही है, लेकिन मोबाइल ही नहीं होना चाहिए, कम्युनिकेशन की सिस्टम ही नहीं होना चाहिए, ये बात गलत है। थँक्यू सर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।